बेळगावमधील विधान भवनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहू नका, छगन भुजबळांचं राष्ट्रपतींना पत्र. मंत्रालयाच्या आगीत पुरावे जळाल्यानंच अजित पवारांचा राजीनामा, उद्धव ठाकरेंची अजितदादांवर पुन्हा टीका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा रस्त्यांच्या कंत्राटदारांविरोधात आवाज उठवणार. आयसीसी टी20 रँकिंगमध्ये भारताची 3ऱ्या स्थानावर घसरण तर वेस्ट इंडिजची 2ऱ्या स्थानावर झेप. आणि आता बातम्या विस्तारानं. बेळगावमधील विधान भवनाच्या उद्घाटनासाठी जाऊ नका असं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना लिहिलंय. 11 तारखेला बेळगाव विधान भवनाचं उद्घाटन होणार आहे. सीमा प्रश्नाचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना विधान भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपतींनी उपस्थित राहू नये असं राज्यातल्या नेत्यांचं म्हणणं आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. अजित पवार यांच्या विरोधातील पुरावे मंत्रालयाच्या आगीत जळून खाक झाल्यानंच त्यांनी राजीनामा दिला असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला. याशिवाय शरद पवार हे सर्व प्रकरणातून सही सलामत सुटतात, त्यांना अशा प्रकारातून कसं सुटायचं हे बरोबर ठाऊक आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा रस्त्यांच्या कंत्राटदारांच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणार असल्याचं म्हटलंय. कंत्राटदार मुद्दाम दुय्यम दर्जाचे रस्ते बनवतात आणि मग त्याच्याच दुरुस्तीची कामं मिळवतात. या संदर्भात कठोर कायदे करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याची माहितीही राज ठाकरे यांनी दिली आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 8मध्येच बाहेर झालेल्या भारतीय संघाची 3ऱ्या स्थानावर घसरण झाली आहे, तर वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिजनं 2ऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. सेमीफायनल गाठण्यात अपयशी ठरलेला भारतीय संघ वेस्ट इंडिजपेक्षा एका अंतरानं पिछाडीवर आहे. याशिवाय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभूत होऊनही श्रीलंका पहिल्या स्थानावर कायम आहे.